श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 625. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि भरत भेटीच्या पश्चात सर्व अयोध्यावासी निकटवर्तीय प्रभू रामचंद्र आणि सीताजींना कशा पद्धतीने भेटत आहेत त्याचं विस्तारपूर्वक चिंतन पाहत आहोत. जेव्हा निषाद राजाने सांगितले की केवळ भरत, शत्रुघ्न आणि मी एवढ्यापुरतेच मर्यादित लोक इथं आलेलो नाही, तर गुरु, माता, अयोध्यावासी नगरजन, आपले मंत्री, सचिव, आपले सेवक सर्वजण आपल्या भेटीसाठी व्याकुळ होऊन आश्रमाच्या दिशेने येत आहेत. हे ऐकताच प्रभू रामचंद्र या सर्वांच्या भेटीसाठी या आश्रमाला सोडून येत असलेल्या त्यांच्या मार्गावरच्या दिशेने जाऊ लागले. सर्वप्रथम वसिष्ठ आणि अरुंधती माता, तत्पश्चात समस्त अयोध्यावासी नगरजन आणि मग ब्राह्मण वृंदातल्या ज्या सर्व स्त्रिया होत्या आणि त्यांच्या पश्चात आपल्या सर्व माता, अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र समस्त अयोध्यावासियांना भेटले. मातांमध्ये देखील सर्वप्रथम कैकेयीची त्यांनी विचारपूस केली. वसिष्ठांची आज्ञा घेऊन काही निवडक मंडळी आश्रमाच्या दिशेने निघाले. बरेचसे अयोध्यावासी या कामतगिरी पर्वताच्या वेगवेगळ्या गुहांमध्ये निवासाची सोय बघून राहू लागलेले आहेत. इकडं जेव्हा आश्रमामध्ये सर्व माता, वसिष्ठ मुनी प्रवेश करतात तेव्हा सीताजी जाऊन सर्वप्रथम गुरूंची वंदना, गुरुपत्नींची वंदना करते. आणि जेव्हा सीताजी आपल्या सर्व सासवांकडे पाहतात तेव्हा जणू काही घाबरल्यासारखं होऊन आपले डोळे मिटून घेतात. सीताजींना जे दुःस्वप्न पडलं होतं ते स्वप्न जणू काही वस्तुस्थितीच्या रूपाने त्यांच्या समोर या सासवांच्या अमंगल अशा वेशावरून त्यांना दिसू लागला. मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषाद उमटू लागले. सीताजींनी तिघींनाही प्रणाम केलेला आहे, वंदन केलेलं आहे. आणि या अशा अवस्थेमध्ये देखील या मातृरूपिणी असलेल्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या हृदयातून सीताजींसाठी केवळ एकच आशीर्वाद येतो, अखंड सौभाग्यवती भव. अशा या निर्मळ चेतनांचा हा सर्व प्रवाह या चित्रकूट पर्वतावरती या आश्रमामध्ये उपस्थित सर्वजण आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहेत. आता प्रश्न आहे तो म्हणजे जे सीताजींनी दुःस्वप्न पाहिलं आणि ज्या स्वप्नाच्या आधाराने त्यांच्या समोर ही वस्तुस्थिती आता उभी राहिलेली आहे, ती वार्ता कोणीतरी मुखाच्या आधाराने प्रभू रामचंद्र सीताजी आणि लक्ष्मणाला सांगण्याची. आणि ती वार्ता होती अर्थातच प्रभू रामचंद्रांच्या वडिलांची, दशरथाच्या या मृत्यूची. ती वार्ता वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगणार आहेत. त्याचं वर्णन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. बिकल स्नेह सिय सब रानी, बैठन सब ही कहेहु गुर ज्ञानी, कही जग गति माईक मुनिनाथा, कहे कछुक परमारथ गाथा, नृप कर सुरपुर गवनु सुनावा, सुनि रघुनाथ दुसह दुख पावा, मरन हेतु निज नेहु बिचारी,
भेयति बिकल धीर धूरधारी, कुलिस कठोर सुनत कटुबानी, बिलपत लखन सीय सबरानी, शोक बिकलति सकल समाजू, मानहु राजू अकाजे आजू, मुनिबर बहुरी राम समुझाए, सहित समाज सुसरित नहाए, व्रत निरंबु तेहि दीन प्रभु की मुनिहु कहे जलु काहू न लीन्हा, भोरु भय रघुनंदनहि जो मुनि आय सुदीन, श्रद्धा भगति समेत प्रभु सो सबु सादरु कीन्ह सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भगवंताचं हे लीला चरित्र आहे. भगवंत आपल्या मूळ शुद्ध स्वरूपामध्येच, परंतु जसं कृपा सिंधू मानुष तनुधारी, हे जसं विभीषणाने सुंदरकांडात या भगवंताच्या रूपाला त्याने अत्यंत कृपेच्या आधाराने मनुष्य रूप धारण करून स्वीकारलंय, हे आपल्याला सांगितलं. प्रभू रामचंद्र या मनुष्य रूपामध्ये आलेले आहेत. मनुष्य रूप हे इतर प्राणी मात्रांच्या रूपापेक्षा निश्चित वेगळं आहे. भावभावनांचा कल्लोळ या मनुष्य योनीमधल्या जीवांमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतो, कारण त्यांना तो व्यक्त करण्याची एक अत्यंत सुंदर अशी स्थिती भगवंताने दिलेली आहे. आपण बघतो की जनावरांमध्ये देखील जेव्हा एखादा त्यांचा कळपातला जीव आपला प्राण गमावून बसतो, त्यावेळेला ते देखील थोड्या प्रमाणामध्ये दुखीत झालेले असतात. बऱ्याचदा आपण रस्त्यावरून जाताना काही कुत्र्यांची पिल्लं, एखादा कुत्रा कुठल्या तरी वाहनाची धडक लागल्यामुळं मृत्युमुखी पडलेला असतो. जेव्हा ती घटना नुकतीच होते, तेव्हा त्यांच्या बरोबर असलेला एखादा कुत्रा तिथं अत्यंत खिन्न मनस्थितीमध्ये बसलेला आपल्याला दिसतो. प्राणी हा एक प्रकारे समाजशील आहे आणि त्यातही मनुष्य हा विशेषत्वाने समाजशील प्राणी आहे. भगवंताने हे मनुष्य रूप धारण केलं आणि त्या आधाराने हे परब्रह्म आपल्या निजशक्तीच्या समवेत या एका प्रपंचामध्ये उतरलाय. या प्रपंचामध्ये असताना निरासक्त राहण्याची कला हा परब्रह्म स्वरूप परमात्मा आपल्या हृदयामध्ये जतन करतोय. परंतु ज्या मानवी शरीराचा त्याने आधार घेतलेला आहे, त्या मानवी संवेदना देखील कशा पद्धतीने या जीवाला नाचवत असतात, त्याचा अनुभव देखील या परब्रह्माला घ्यायचा आहे. की नेमकी ही माया नाचवते कशी. हा मनुष्य प्राणी ज्याला खरं तर भगवंतापर्यंत पोचण्याची एवढी चांगली सुवर्ण संधी असतानाही तो कशा पद्धतीने या भावभावनांच्या आधाराने नाचवला जातो, कशा पद्धतीने आपल्या स्वतःचं अहित करून घेतो, हे देखील भगवंत जणू काही जाणू इच्छित आहे. आणि आता तो प्रसंग आलाय की ज्या वेळेला या प्राणी मात्रांच्या आणि त्यातही विशेषत्वाने मनुष्याच्या हृदयामध्ये जी एका जीवमात्राच्या वियोगामुळे कालवा कालव निर्माण होते, त्याची संवेदना भगवंत स्वतःच्या हृदयात जाणायची. जेव्हा सीताजींनी आपल्या सर्व मातांना पाहिलं,
त्यांच्या वस्त्रांवरून त्यांना आलेलं हे वैधव्य, अयोध्येवर ते आलेलं हे एक संकट, याची जाणीव सीताजींना आणि प्रभू रामचंद्रांना तात्काळ झालेली आहे. परंतु जोपर्यंत हे कोणीतरी शब्दांच्या आधाराने शिक्कामोर्तब करत नाही, तोपर्यंत ही वस्तुस्थिती मानवी मन स्वीकारायला तयार होत नाही. या मानवी जीवनामध्ये अनंत दुःख आहेत. त्यामध्ये मृत्यूचं दुःख, आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं विरह, या गोष्टींना, या सत्यतेला, मानवी स्वभावाला स्वीकारणं हे अत्यंत अवघड जातं. हे सर्व दुःख सहन करण्यासाठी, जसं एखाद्या रोगामध्ये आपण प्रतिबंधक लस पहिल्यांदा देतो की जेणेकरून तो रोग होण्याची शक्यता ही आपल्याकडं बऱ्याच अंशामध्ये आपण कमी करू शकतो. जसं लहानपणी आपल्याला पोलिओचे डोस दिले जायचे, BCGचं इंजेक्शन दिलं जायचं, हे कशासाठी की त्यातून निर्माण होणारे रोगांचा प्रादुर्भाव त्या जीवाला होऊ नये. सज्जनो, मानवी जीवनामध्ये दुःख सहन करण्यासाठी देखील एक प्रतिबंधक लस गरजेची असते. एक व्हॅक्सिन आपल्याला जीवनामध्ये जर घेतलं तर त्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. होणार नाही असं नाही, शक्यता कमी होते. मानवी जीवनामध्ये दुःख पचवण्यासाठी ते इंजेक्शन आहे आत्मज्ञानाचं. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्रगटलेलं आहे, ज्याला हे दृश्य जग म्हणजे नेमकं काय आहे याचं वास्तववादी अनुभूती हृदयामध्ये आलेली आहे, अशी व्यक्तीच या माईक जगतामध्ये राहत असतानाही त्या भावभावनांमध्ये न गुरफटता स्थितप्रज्ञतेने आपल्यावरती आलेल्या या संकटांना सहन करू शकते. प्रभू रामचंद्रांना आणि सर्व समाजाला राजा दशरथाच्या निधनाची वार्ता देण्याची जबाबदारी अर्थातच वसिष्ठांवरती आली आहे. आणि जेव्हा या सर्व राण्या आणि सीताजी स्नेहामुळे व्याकुळ झालेल्या पाहिल्या आहेत, जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण एकमेकांकडे अत्यंत व्यथित होऊन म्लान चेहऱ्याने एकमेकांकडे पाहतायत, त्यावेळेला वसिष्ठजींनी सर्वांना थोडंसं शांतपणे बसा अशी विनंती केलेली आहे. कारण की एखादी एवढी अकस्मात वार्ता सांगताना मनुष्य जर नीट स्थिर स्थावर होऊन बसला असेल तर कदाचित तो आघात त्याला आणखीन वेगळ्या शारीरिक आघातामध्ये परावर्तित करणार नाही. एक तर एवढा मोठा सर्व प्रवास झालेला होता आणि ही अशी वार्ता होती की ती जास्त काळ लपवूनही ठेवता येणार नव्हती. आणि त्यामुळं वसिष्ठांनी सर्व समाजाला पहिले खाली बसून घ्यायला सांगितलं. सर्वजण स्थानापन्न झाले आणि आता ही जी दुःखद वार्ता आहे ती पचवण्यासाठी म्हणून हे व्हॅक्सिन जे मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने वसिष्ठ मुनी या विश्वाचं स्वरूप आपल्या निज विज्ञान प्रकाशा, हा जो आत्मानुभूतीचा वसिष्ठांचा प्रांत होता, त्या आधाराने सर्व समाजाला सांगू लागले. त्यांनी अत्यंत सुंदर ज्ञानात्मक गोष्टीतून हे दृश्य जग कसं माईक आहे, या माईक असलेल्या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या गोष्टी या अत्यंत नैसर्गिक आहेत. जे जन्माला येतं ते निश्चितपणे एका टप्प्यावरती लय होणं हा प्रकृतीचा नियमच आहे. आणि जन्म आणि मृत्यू हे केवळ एक वस्त्रांतर आहे. एक जुनं वस्त्र ठोकायचं, नवीन वस्त्र धारण करायचं आणि त्या आधाराने हा जीवात्मा आपल्या सर्व कर्मांची फळं वेगवेगळ्या योनींमध्ये जाऊन भोगत असतो.
हे एक विलक्षण नाट्य आहे जे भगवंताने मांडलेलं आहे, आणि त्या नाटकामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मांप्रमाणे नाचत आहे. आणि त्यामुळं या विश्वामध्ये प्रत्येक जीव हा काल, कर्म आणि त्याच्या प्रारब्धाच्या आधाराने बांधला गेलेला आहे. जो तो आपापल्या त्या त्या टप्प्यावरती या नियतीच्या हाकेनुसार या आपल्या सर्व आप्तस्वकीयांना सोडून जातच असतो. अशा पद्धतीने वसिष्ठांनी राजा दशरथाच्या निधनाच्या वार्तेची पूर्वपीठिका सर्व समाजाला सांगितली. आणि तत्पश्चात नृपकर सुरपुर गवनु सुनावा, सुनी रघुनाथ दुसह दुख पावा. आणि हे सर्व ज्ञान सर्वांना सांगितल्यानंतर कदाचित ती वार्ता आपल्या अंतःकरणामध्ये धारण करण्याची त्यांना शक्ती मिळालेली आहे, असा विचार करून त्यांनी वस्तुस्थिती सर्वांच्या समोर मांडली की राजा दशरथ आता आपल्यामध्ये नाहीत. ते त्यांचा स्वर्गवास झालेला आहे, ते स्वर्गलोकी आता निघून गेलेले आहे. आणि ही वार्ता जेव्हा राजा दशरथाच्या निधनाची वसिष्ठांनी सर्व समाजामध्ये सांगितली, त्या सरशी सुनी रघुनाथ दुसह दुख पावा. रघुनाथजींनी ही वार्ता ऐकली तेव्हा त्यांना दुस्सह दुःख झालेलं आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये एक विलक्षण वणवा पेटला की मरण हे तू निज नेहु बिचारी, भे अति बिकल धीर धुरधारी. माझे वडील गेले, मी अनाथ झालेलो आहे, माझं छत्र हरपून गेलं, आता मी कोणाकडे पाहू? अयोध्येमध्ये राजा दशरथ आहेत, ही भावनाच मला किती शांत करत होती. आणि हे दैवा, या राजा दशरथांच्या निधनासाठी मी त्यांचा सुपुत्रच निमित्त झालो. ते मला किती वेळा सांगत होते, रामा मला सोडून जाऊ नको, रामा मला सोडून जाऊ नको, परंतु मी कदाचित विश्वास ठेवण्यात कमी पडलो की काय? मी त्यांचा वियोग जणू काही त्यांचा काळ घेऊनच या अयोध्येतून बाहेर पडताना त्यांच्याकडे पाठवून गेलो की काय? सुमंत्र देखील मला वारंवार सांगत होता, परंतु मी तेव्हा देखील ऐकलं नाही. माझा वियोगच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं, मीच या मृत्यूला जबाबदार आहे. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र अत्यंत करुणामय होऊन दुस्सह दुःख आपल्या अंतःकरणात व्यक्त करू लागले. यातून दोन अर्थ निघू शकतात सज्जनो. एक, जी मी पूर्वपीठिका पहिल्यांदा आपल्या समोर मांडली की कृपा सिंधू मानुष तनुधारी, हे लीला नाट्य होतं आणि भगवंत मनुष्य रूपामधून या आपल्या आप्तस्वकीयांचा विरह कसा असतो त्याची संवेदना जाणू पाहतोय. हा ज्ञानी लोकांच्या दृष्टीने केलेला विचार आहे, ठीक आहे. दुसरा विचार त्यामध्ये असा असू शकतो की अरे, वसिष्ठांनी एवढं ज्ञान सांगितलं की हे विश्व माईक आहे. इथं सर्व गोष्टी या त्या त्या काळानुसार ठरलेल्या आहेत. प्रत्येक जीव आपापलं संचित घेऊन येतोय, जगतोय आणि निघून जातोय. आपणच केवळ आसक्तीच्या पाशाने हा माझा मुलगा, ही माझी बायको, हे माझं घरदार असे पाश बांधून ठेवतो आणि त्यामुळं आपल्याला एक प्रकारे तडफडणं होतं. एवढं वसिष्ठांनी ज्ञान सांगितलं. मग प्रभू रामचंद्रांची पहिली प्रतिक्रिया दुस्सह दुःखाची कशी झाली बरं? प्रभू रामचंद्रांनी तर हे अत्यंत शांतपणे स्वीकारायला पाहिजे होतं. म्हणजे प्रभू रामचंद्रांना या विश्वाचं स्वरूप कळालं नाही की काय, असा देखील प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. कालच टीव्ही वरती उत्तर रामायण संपलं
आज काही 1-2 जणांचे मला फोन आले, म्हणाले अहो त्या सीता माऊलीला एवढं या पृथ्वीच्या गर्भामध्ये जावं लागलं, रामाने जर तिला सहज स्वीकारलं असतं, प्रजेला सांगितलं असतं, हा रामाचा थोडासा अविवेक वाटत नाही का हो तुम्हाला? मी फक्त उत्तरात त्यांना एवढंच म्हटलं की प्रभू रामचंद्रांचं चरित्र अतर्क्य आहे, किंबहुना भगवंताची सर्व चरित्र अतर्क्य आहेत, त्याला आपल्या तर्कबुद्धीच्या आधाराने मोजमाप करू नका. अहो श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये देखील 11वा स्कंद बघा, काय भीषण त्या द्वारकेमध्ये मृत्यूचं तांडव झालेलं आहे, ज्याला आपण यादवी म्हणतो. हे यादव एकमेकांमध्ये लढवण्यासाठी भगवंताचा संकल्प कशा पद्धतीने काम करत होता, किती भीषण मृत्यूचं तांडव. आणि शेवटी हे सर्व घडल्यानंतर शांतपणे तो वनमाळी एका वृक्षाला टेकून बसलेला आहे संध्याकाळच्या वेळी, आणि आपल्या गोंडस अशा चरणकमलांना त्या झाडाच्या मागून एक पारधी पाहतोय. आणि त्या राहिलेल्या वज्राचा जो शेवटचा तुकडा होता, ज्याचा बाण तयार झाला होता, तो बाण श्रीकृष्णाच्या तळपायाला काय लागतोय, आणि त्यातून श्रीकृष्ण हे आपलं अवतार कार्य समाप्त काय करतो, या सर्व गोष्टी तर्काच्या पलीकडे आहेत. प्रभू रामचंद्र आणि सीताजी देखील परब्रह्म आणि मूळ माया आहेत दासबोधाच्या रूपाने, आणि या विश्वाचा कल्पांत होताना मूळ मायेला देखील आपलं हे एक्सप्रेशन थांबवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं मूळ माया देखील भगवंताच्या अर्थातच या परब्रह्माच्या आतमध्ये लोप पावते, आणि शेवटी उरतं ते केवळ निश्चळ निर्विकार परब्रह्म, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. परंतु अर्थात हे सर्व विचार आम्हाला कळत नाही. आम्ही आमच्या बुद्धीच्या आधाराने तर्क मांडतो की रामाने असं नको करायला पाहिजे होतं. इथं देखील राम अत्यंत शोकमग्न झालेला आहे. माझ्या दृष्टीने जो माझा राम आहे ते माझे सद्गुरू श्री महाराज. आता मध्यंतरी अयोध्येला गेलो होतो, तेव्हा शरयू नदीच्या तीरावरती माझे डोळे अखंड भिरभिरत होते की तो कुठला घाट होता जिथं महाराजांनी आपल्या आईला शेवटच्या अंतिम काळामध्ये आणून निजवलं होतं. आणि आपल्या आईचं डोकं आपल्या मांडीवरती घेऊन श्री महाराज अत्यंत कळवळून रामरायाला विनवणी करतायत की रामा, माझ्या आईचं कल्याण कर. चरित्रामध्ये तो प्रसंग वाचताना कितीही वेळा जरी वाचला तरी डोळे भरून येतात. आपल्या आईचा वियोग श्री महाराजांना किती जणू काही पिळवटून काढत होता आतून. मग याचा अर्थ असा का की श्री महाराजांना देखील हे विश्व माईक आहे कळालं नाही असं म्हणायचं आपण? अर्थातच नाही सज्जनो. स्थितप्रज्ञ होणं म्हणजे भावना शून्य होणं नाही, लक्षात घ्या. अनेक लोक एखाद्या कोरड्या पाषाणासारखे होतात. परमार्थ म्हणजे केवळ कोरडा पाषाण नाही. प्रत्येक जीवाला आपल्या संवेदना, आपल्या भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. हो, त्या किती वेळ करावा यावरती तुमची स्थितप्रज्ञता ठरते. काही लोक आयुष्यामध्ये एखादा प्रसंग असा घडला तर आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ते दुःख आळवत बसतात. ती स्थितप्रज्ञता नाही, ती संवेदनशीलता नाही. तो जणू काही दुःखाच्या आवेगामध्ये स्वतःचं अस्तित्व हरवून गेलेल्या अशा जीवाची स्थिती आहे. त्यामुळे इथं वसिष्ठांनी दिलेलं परमार्थाचं ज्ञान आणि त्या क्षणाला एक आपण त्या बापाचं लेकरू आहोत, त्यामुळं आपल्या अंतरंगामध्ये असलेली एक नैसर्गिक संवेदना, या दोघांचाही ताळमेळ ज्याला घालता येतो त्याचं नाव मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे. त्याचं नाव श्री ब्रह्मचैतन्य आहे. महाराजांनी देखील आपल्या आईचा सर्व अंत्यसंस्कार केला. अयोध्येमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं.
आणि त्यानंतर श्री महाराज नैमिषारण्यामध्ये जाऊन एकांतात आपल्या स्वतःचं सांत्वन करून पुन्हा एकदा आपलं कार्य जोमाने पुढे नेत आहेत. ही स्थितप्रज्ञता आहे सज्जनो, ही संवेदनशीलता आहे. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की मला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही, हेच माझ्या रामाचं देखील ब्रीद आहे. वसिष्ठांनी हे सत्य सर्वांसमोर मांडलं. सत्य जे अत्यंत कटू आहे, एखाद्या वज्रासारखं कठोर आहे. आणि ते वज्रासारखं कठोर शस्त्र जे शब्दांचं आहे, जे लक्ष्मणजी लंका कांडामध्ये त्या घातिनी शक्तीच्या आधाराने त्या रणांगणामध्ये मूर्छित होऊन पडले, जणू काही आज हे शब्दाचं वज्ररूपी बाण वसिष्ठांच्या मुखाद्वारे जो प्रगटलाय, त्याने ही समस्त अयोध्यावासी प्रजा जी तिथं वसिष्ठांच्या समवेत उपस्थित होती, ती विलक्षण विलाप करू लागलेली आहे. बिलपत लखन सीय सब राणी, लक्ष्मणजी, सीताजी आणि इतकंच नाही तर सर्व राण्या देखील विलाप करू लागलेल्या आहेत. संपूर्ण समाज जो तिथं उपस्थित होता तो अत्यंत शोकमग्न झालाय. गोस्वामीजी म्हणतायत की मानहु राजू काजू आजू, जणू काही राजाचं निधन आजच झालेलं आहे. असं विलक्षण दुःख त्या आश्रमामध्ये या वसिष्ठांच्या वार्तेमुळं सर्वांमध्ये पसरलं. आपणही बघतो सज्जनो की एखाद्याच्या घरामध्ये अकाली कोणाचं तरी निधन व्हावं आणि महिन्या 2 महिन्यानंतर जरी आपण त्यांच्या घरामध्ये भेटायला गेलो, कोणीतरी अगदी जवळचा मनुष्य गेला, तर त्याने जसा पाठीवरून हात फिरवला, जसं आपलं सांत्वन करायला सुरुवात केली, अश्रूंचा बांध आपला एवढे दिवस गेल्यानंतरही असा फुटतो जणू काही ती व्यक्ती नुकतीच आपल्याला सोडून गेलेली आहे. आता आज इतके दिवस झालेले आहेत प्रभू रामचंद्रांना अयोध्या सोडून. भरतजी देखील चित्रकूट पर्यंत येताना एवढा काळ निघून गेलेला आहे. परंतु जेव्हा ही वार्ता या सर्व समाजामध्ये सांगितली गेली, तेव्हा सर्व समाज हा अशा पद्धतीने उद्विग्न झाला की जणू काही राजा दशरथांचं निधन आजच झालेलं आहे. प्रभू रामचंद्र शांत झालेले, डोळे मिटून कदाचित बसले असतील. आपल्या आतमध्ये या दुःखाची संवेदना नेमकी काय असते याचा अनुभव घेत असतील. कारण प्रभू रामचंद्र हे सच्चिदानंद रूप आहे. त्याला दुःख हे बाहेरून आत आणून अनुभवावं लागतं, जसा आम्हाला आनंद बाहेरून आणून आत अनुभवावा लागतो. महाराज म्हणायचे, जसं तुम्हाला या रक्ताच्या थेंबामध्ये विषय भरले असल्यामुळं संताची स्थिती कळू शकत नाही, तसं संताला देहबुद्धीच्या माणसाची स्थिती कळू शकत नाही. आपल्याला आठवत असेल राम जन्माच्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी रुदन का केलं? जेव्हा तो लहान 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 होत होत लेकरू झाले आणि तरी आईशी बोलतायत, तेव्हा आई म्हणाली, अरे बाळा, आमच्या इथे लहान मुलं बोलत नाहीत रे, लहान मुलं रडतात. तो म्हणाला, आई रडू कशाला, मी तर आनंद स्वरूप आहे, मला रडणं माहीतच नाही. यावरती माता कुतूहलाने म्हणते की रामा, तू सगळ्यांच्या हृदयामध्ये असूनही लोक तुला विसरून गेली, या गोष्टीसाठी तू रड. असं म्हणताच त्याने रुदन सुरू केलं. तो प्रसंग आपण सर्वजण जाणता. सांगायचा उद्देश असा की भगवंत देखील ही मानवी स्वभावाची सर्व संवेदना जणू काही हृदयामध्ये जाणून घेतोय. मग मुनिश्रेष्ठ वसिष्ठजींनी प्रभू रामचंद्रांना समजावलंय. बघा, गुरुचा अधिकार देखील काय मोठा आहे की जो गुरु प्रत्यक्ष परमात्म्याला देखील दुःखाच्या आवेगामध्ये समजावून सांगू शकतो, ते खऱ्या अर्थाने गुरुतत्व आहे. त्यामुळे जरी भगवंत
त्या अवतारामध्ये आला, परंतु येताना आपल्या गुरूंना आणायला तो विसरला नाही. बरं, श्रीकृष्ण देखील सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जात आहेत. प्रभू रामचंद्र देखील वसिष्ठ विश्वामित्रांच्या सान्निध्यात राहत आहेत. वनामध्ये जात आहेत तरी कुठल्या ना कुठल्या तरी महानुभवी संताच्या चरणांचा आश्रय घेत आहेत. कारण भगवंत देखील जाणतो की या भवसागरामध्ये तरुण जाण्यासाठी सद्गुरूच्या चरणांशिवाय अन्य कुठलाही उपाय नाही. अन्यथा या चरित्राचा मी नायक या मनुष्य रूपामध्ये आलो, परंतु या भवसागराचा लोंढा एवढा प्रचंड मोठा आहे की कदाचित मी स्वतः मनुष्य आहे या भूमिकेमध्ये जर मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेलो तर काय व्हायचं. आणि त्यामुळे भगवंत देखील अखंड गुरुचरणांचा आधार घेतच या भवसागराचा हा असलेला विलक्षण अनुभव आपल्या जीवनामध्ये अनुभवतोय. हे गुरुचं महत्व आहे सज्जनो. वसिष्ठजींनी प्रभू रामचंद्रांना समजावलं. तेव्हा प्रभू रामचंद्र सर्व समाजाच्या समवेत पयस्विनी नदीमध्ये येऊन स्नान करतात आणि जणू काही सर्व अन्नावरची फळांवरची वासनाच उडावी अशी त्यांची स्थिती झालेली आहे. त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी पाण्याचा थेंब देखील घेतलेला नाही. या शोकमग्न स्थितीमध्ये आपल्या वडिलांचं स्मरण करत करत मौन व्रत धारण केलेले प्रभू रामचंद्र निस्तब्ध बसून आहेत. वसिष्ठ देखील एका आईच्या भूमिकेतून श्रीरामांना समजावतायत, काहीतरी खाऊन घ्या, निदान थोडं तरी पाणी तरी घ्या, अशी विनवणी सर्व समाजाला वसिष्ठजी करतायत. परंतु जशी काही आपली सर्व वासनाच हा सर्व समाज गमावून बसला होता. तो दिवस अख्खा अशा शोकमग्न स्थितीमध्ये आणि रात्र देखील या सर्व समाजाने अशाच पद्धतीने निश्चित बसून या आश्रमामध्ये काढलेली आहे. पहाट झाली. पहाट होताच नवीन सूर्योदय येण्याची वेळ झाली आणि त्या सरशी वसिष्ठाजींनी प्रभू रामचंद्रांना जी जी काही म्हणून आज्ञा दिली त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र सर्व कार्य करून अत्यंत श्रद्धेने भक्तीने आपल्या वडिलांना तिलांजली देत आहेत. सज्जनहो, हा असा सुंदर भावभावनांचा जो आविष्कार या चित्रकूटावरती चालू आहे त्यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.